नमस्कार. मी संजय वझे, विश्वविहार हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक. आता राजस्थानचा सीझन येतोय. आम्हाला अनेक पर्यटकांचे प्रश्न येतात की आम्हाला राजस्थानला जायचं आहे, पण आम्हाला जयपूर, जोधपूर, जैसलमेर, उदयपूर, बिकानेर, रणथंबोर, पुष्कर या पलीकडचं काही ना काहीतरी राजस्थान आम्हाला बघायचं आहे. मग अशा वेळेला तुम्ही त्यांना आम्हाला काय सजेस्ट कराल? तर त्यावेळेला अशा पर्यटकांना आम्ही सजेस्ट करतो ते म्हणजे शेखावटी. तर आता आपण बघूया शेखावटी कुठे आहे. हा आपला भारताचा नकाशा. हे राजस्थान जे भारतातलं सगळ्यात मोठं भौगोलिकदृष्ट्या असलेलं राज्य आहे आणि त्याच्यामध्ये हे जे दिसतंय हा आहे शेखावटी भाग. तर शेखावटीमध्ये काय काय येतं तर चुरू, त्याच्यानंतर झुंझुनू, नवलगड, मुकुंदगड, मंडावा हा जो सगळा भाग आहे याला सगळ्याला म्हणतात शेखावटी. जसं राजस्थानमध्ये मेवाड आहे, मारवाड आहे, तसंच हा जो भाग आहे याला शेखावटी म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की या शेखावटीला नक्की काय जायचं, का जायचं? तर हे जे शेखावटी आहे ही आहे भारताची ओपन आर्ट गॅलरी. म्हणजे नक्की काय? तर इथे खूप जुन्या जुन्या हवेल्या आहेत. गोयंकांची हवेली आहे, पिरामलांची हवेली आहे, लाहोटींची हवेली आहे. अशा खूप जुन्या जुन्या हवेली आहेत. 200 वर्ष, 300 वर्ष, 400 वर्ष आणि त्याच्यावरती केलेली आहेत अतिशय सुंदर अशी पेंटिंग्स जी आपल्याला राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. पण इथली जी पेंटिंग्स आहेत ती विशेष आहेत आणि खूप सुंदर आणि मोठ्या मोठ्या हवेल्यांवर केलेली आहे. तर असे जर का आपल्याला काही वेगळं बघायचं असेल, आपल्याला जर का कलेची आवड असेल, आपल्या मुलांना आपल्याला वेगळं काही दाखवायचं असेल, तर आपण हा जो शेखावटी भाग आहे हा नक्की बघा. जयपूर हा नियरेस्ट एअरपोर्ट आहे शेखावटीपासून. सो आपल्याला नुसतं शेखावटीला जायचं असेल तरी आपण जाऊ शकतो किंवा मेवाड आणि मारवाड याच्यापैकी कुठलीही टूर आपण शेखावटीला जोडू शकतो. मग हे कसं करायचं, काय करायचं, त्याचं जे मार्गदर्शन आहे ते आमची टीम आपल्याला करेल. सो आपल्याला जर का शेखावटीला जायचं असेल तर आजच आमच्या सेल्स टीमशी संपर्क साधा. धन्यवाद. थँक्यू सो मच.